नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, अमेरिकेने त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मीटिंग व्हर्जिनिया येथे बोलवलेली आहे आणि अमेरिका हा कधीच त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मीटिंग एवढ्या तातडीने बोलवत नाही. आणि ही जी मीटिंग आता त्यांनी आयोजित केलेली आहे ती ऑफलाईन आहे आणि या मीटिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते चर्चिले जाणार आहे. आणि या मीटिंगनंतरून अमेरिकेने एक ॲडवायझरी जारी केलेली आहे, ती म्हणजे की सर्व अमेरिकन नागरिकांनी लवकरात लवकर बेलारूस हा सोडून द्यावा. म्हणजेच याचा अर्थ की बेलारूसमध्ये म्हणजेच रशियामध्ये फक्त हल्ला होणार नव्हे तर तिथे युद्ध घडण्याची सुद्धा शक्यता आहे. होय मित्रांनो, अमेरिका आणि रशिया यांमध्ये आता युद्ध घडण्याचे तीव्र संकेत मिळत आहे आणि पूर्वी आपल्याला वाटत होतं की तिसरं महायुद्ध होईल का, आणि या प्रश्नाकडे आपण एवढं गांभीर्याने बघत देखील नव्हतो. परंतु आता अमेरिकेने बोलवलेल्या ह्या तातडीच्या मीटिंगनंतरून ह्या प्रश्नाकडे आपल्याला डोळे उघडे ठेवून बघावे लागणार आहे. कारण जगामध्ये आता स्थिती अशी झालेली आहे की केव्हाही तिसरं महायुद्धाला तोंड फुटू शकतं. आणि त्यातल्या त्यात आपला रशिया हा युक्रेनसोबत तर हल्ला करतोच आहे, युक्रेनसोबत युद्ध करतोच आहे, परंतु ते आता पोलंडला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पोलंड हा आहे नाटो देश. तर मित्रांनो, नाटो आणि रशिया या दोघांमध्ये जे आहे युद्ध छेडण्याची शक्यता आहे आणि या सर्व युद्धाला अमेरिका जे आहे ते पाठबळ देणार आहे. अमेरिका हा नाटोला पाठबळ देईल, त्यांना बॅकिंग देईल आणि रशियाविरुद्ध कारवाई करेल. कितीही अमेरिकेचे पंतप्रधान ट्रम्प हे रशियाचे पंतप्रधानांसोबत गोड गोड बोलत असले तरीसुद्धा अमेरिकेच्या डोळ्यामध्ये रशिया खूप फसतो आणि अमेरिकेला रशिया आवडत नाही. अमेरिकेला रशिया भारताची मैत्री देखील आवडत नाही आणि त्या कारणामुळे रशियाच्या मैत्रीवरनं भारतावरती अमेरिकन पंतप्रधानांनी जे आहे भारतावरती 100% टॅरिफ लावले. 50% टॅरिफ ऑन जे आहे भारताच्या काही गोष्टींवरती आणि 100% टॅरिफ हे भारताच्या औषधांवरती. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ट्रम्प करत आहेत आणि त्यातल्या त्यात आत्ता ही बेलारूस सोडण्याची ॲडवायझरी. म्हणजे याचा अर्थ जगामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे मित्रांनो. आणि तिसरं महायुद्ध जे आहे ते आता जवळ आलेलं आहे. दिवसेंदिवस सर्व जगामध्ये पूर्ण पृथ्वीवरती जे देश आहेत अनेक देशांमध्ये खूप अशांतता, उद्रेक हा आपल्याला दिसून येतो आहे. नेपाळमध्ये उद्रेक आला, बांगलादेशमध्ये उद्रेक झाला, फ्रान्समध्ये उद्रेक झाला, इटलीमध्ये सुद्धा उद्रेक झाला आणि असाच उद्रेक अमेरिकेला आता रशियामध्ये घडवायचा आहे आणि तिथे सत्ता पालट घडवून आणायचा आहे. परंतु मित्रांनो, रशियासुद्धा हा कच्ची गोळ्या खाल्लेला देश नाही मित्रांनो. रशियाचे सुद्धा स्पाय एजन्सीज असतात आणि त्या स्पाय एजन्सीजसुद्धा अमेरिकेच्या घडामोडींवरती लक्ष ठेवून असतात. परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या भारतात होऊ नये म्हणून भारतातल्या एजन्सीजने सुद्धा गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अमेरिकेच्या कारवायांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शेवटी अमेरिका हा आता भारताला खूप त्रास देतोय. अमेरिका टॅरिफ आणतो आहे, अमेरिका तेल जे आहे ते घेण्यावरती बंदी आणतो आहे, अमेरिका चाबार पोर्टवरती बंदी आणतो आहे, भारताचे एक्सपोर्ट बंद करण्यावरती जो आहे अमेरिकेचा कल आहे. या सर्व गोष्टींवरती आणि अमेरिका आतंकवादी असलेल्या पाकिस्तानला सुद्धा पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या पाकिस्तानने अमेरिकेवरती सुद्धा आतंकवादी हल्ला केला होता त्या पाकिस्तानला सुद्धा आता अमेरिकन पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प हे पाठबळ देत आहे. अमेरिकन पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानकडनं भेटवस्तू स्वीकारत आहे आणि पाकिस्तानसुद्धा त्यांचे जे काही खडेखुडे आहेत, जे काही 2-4 त्यांच्याजवळ खनिजं मिळतात ते खनिजंसुद्धा अमेरिकेला देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि यामागे पाकिस्तानची नीती अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या खनिज साधन संपत्तीवरती लक्ष देऊन तेथे अमेरिकेमध्ये गुंतवणूक करून
तिथूनच तो जो त्यांच्याकडे जे खनिजे मिळतात त्या खनिजांचा जो आहे एक्सपोर्ट पूर्ण वर्ल्डमध्ये सुरू करावा असं पाकिस्तानची इच्छा आहे. परंतु यामुळे पाकिस्तानकडनं चीन जो आहे, पाकिस्तान आणि चीनची मैत्री ही थोडी तुटण्याची शक्यता आहे. कारण चायनासुद्धा वेगवेगळे खनिज संपत्ती आहे, वेगवेगळे खनिज आहेत, त्यांचा बिझनेस करतो. आणि यामुळे जर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवले तर चीनच्या खनिज साधन संपत्तीचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये चीनला तोटा सहन करावा लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे डोनाल्ड ट्रम्प करताय, भारताविषयी कुरघोडी करताय, भारताला कशा प्रकारे कसाट्यात सापडवायचं हे ते बरोबर त्यांना कळतं. कारण की त्यांनाही माहिती आहे दुश्मन का दुश्मन दोस्त होता आहे, म्हणून ते पाकिस्तानसोबत जे आहे मैत्री करताय. परंतु मित्रांनो, भारत हा सुद्धा काही साधासुद्धा देश नाही आहे आणि भारत हा एका योग्य पंतप्रधानाच्या हातामध्ये आहे. आणि भारत हा नक्कीच अमेरिकेला सडेतोड उत्तर देणार आहे आणि पाकिस्तानला सुद्धा सडेतोड उत्तर भारत हा नेहमीच देत आला आणि देणारच. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.